नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण शॉर्टकटमध्ये 11 जानेवारी 2026 ला जी गट क ची पूर्वपरीक्षा होणार आहे त्याबाबत म्हणजे काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कारण की आता जवळ आपल्याजवळ 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. तर त्या शेवटच्या जे निर्णायक दिवस आहेत, कारण की इथं म्हणजे बऱ्याच गोष्टी हे डिसिजिव्ह फेज किंवा निर्णायक फेज म्हणू आपण त्याला. त्या दिवसाची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, म्हणजे या बाबा 5-6 दिवसात आपण एक साधारण काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे. आता बघा, मी त्याच्यामध्ये लिहिलं की सर्वात महत्वाचे म्हणजे आपला ग्रुप बीचा 4 जानेवारीला झालेला पेपरचे टेन्शन डोक्यात घ्यायचे नाही. म्हणजे उगाच बाबा खराब गेला, काहीतरी कट ऑफ जास्त लागेल किंवा काही असं फुकटच टेन्शन डोक्यात जर घेऊन घेतलं तर आपलं हे 5-6 दिवस म्हणजे ते आपली जी मनस्थिती आहे त्याच्यावर परिणाम होणार. त्याच्यामुळे हे जे काही ग्रुप बीचा जो काही पेपर झाला 4 जानेवारी, तर त्याचं टेन्शन डोक्यातून काढायचं आहे पहिली. नंतर सर्व सिलेबसचे रिव्हिजन झालेच पाहिजे, हा टास्क नको. कारण की काय होते की 5-6 दिवसात बऱ्याचदा पोरांना वाटते की अरे 7-8 विषयाचं सगळंच रिव्हिजन. तसं होत नाही, कारण की सिलेबस वास्ट असतो. त्यामुळे उगाच ते टास्क धरण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे काय होते, मग रिव्हिजन जर झाली नाही तर उगाच आपला कॉन्फिडन्स करते. त्याच्यामुळे सर्वच सिलेबसचे या 5-6 दिवसात रिव्हिजन झालं पाहिजे, असा अट्टास धरायचा नाही. नंतर ग्रुप बीचा कट ऑफ किती लागेल यावर चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही. आता बघा, जर आपण बघितलं तर असं काय होतं की एक्झाम झाली एखादी की मुलं बरेचदा 5-6 दिवस नुसता टाइमपास की इथं बाबा हे एवढा कट ऑफ लागेल, अरे हा प्रश्न बाद होईल, या प्रश्नाचा चेंज होईल, किंवा त्यांनी एवढा कट ऑफ सांगितला, याच्यातच त्याचे 5-6 दिवस जातात. तर मुळात तसं व्हायला नको. की सध्या 11 तारखेपर्यंत ही जे कट ऑफची चर्चा आहे हे थांबवायला पाहिजे. नंतर ग्रुप बी ला जर आपले 60 मिनिटात 100 प्रश्न सोडून झालेले नाही तर या परीक्षेत ती चूक दुरुस्त करायला हवी. म्हणजे जर बऱ्याचदा काय होते की 60 मिनिटाचं टाइम मॅनेजमेंट जर बिघडलं तर शेवटी शेवटी सोपे सुद्धा प्रश्न आपले वाचायचे राहून जातात. तर तसं व्हायला नको. म्हणजे उत्तर येऊ का नाही हो, पण सोपा प्रश्न जर काय होते की बऱ्याचदा एखादा स्टुडंट 85 प्रश्नापर्यंतच जाते आणि त्याचे 15 ते 20 प्रश्न तसेच वाचायचे राहतात. मुळात त्या 15 ते 20 प्रश्नात त्याला 5-10 सहज सोपे प्रश्न सापडत असतात. पण ते टाइम मॅनेजमेंट चुकल्यामुळे काय होते की ते जे 7-8 प्रश्न सोपे असतात त्या 20 मधले, तर ते त्याच्या हातातून गेलेले असतात. ते हक्काचे मार्क्स असतात. त्यामुळे तसं व्हायला नको. थोडस मी याला क्लिअर करतो. हा, नंतर शेवटच्या 5-6 दिवसात जे काही महत्त्वाचे सूत्र असतील किंवा फॅक्च्युअल डेटा असतील यावर जास्त भर द्यायला हवा. म्हणजे बऱ्याचदा फॅक्च्युअल डेटा गट क मध्ये खूप येतो. तर म्हणजे फॅक्च्युअल डेटा किंवा मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले असतील, विज्ञानचे फॉर्म्युले असतील, तर या गोष्टीवर थोडं भर द्यायला हरकत नाही. कारण की फॅक्च्युअल डेटा आठवत नाही बऱ्याचदा. त्याच्यामुळे या जे 5-6 दिवसात आहे जिथं फॅक्च्युअल डेटा किंवा विज्ञानाचे सूत्र किंवा गणित बुद्धिमत्तेचे सूत्र या गोष्टीवर जास्त भर द्यायला हवा. जसं फॅक्च्युअल डेटामध्ये काय असते, एखादे वर्ष असतील, योजनेचं वर्ष असतील, किंवा एखाद्या सदस्याची संख्या, अशा गोष्टी जरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायला हवाय. नंतर किरकोळ क्षुल्लक कारणावरून कुणाशी वाद घालू नये. म्हणजे बऱ्याचदा काय होते की फ्रस्ट्रेशनच्या नादात एखाद्या क्षुल्लक कारणावरून, काहीच कारण नसते तिथं भांडण करायचे. लायब्ररीत बाबा माझ्या जागेवरच का बसला, किंवा रूम पार्टनरनं सकाळी मला आंघोळीला जायचं होतं, तू माझी बकेटच का उचलली, किंवा अशा एकदम क्षुल्लक कारण ज्याला काही अर्थ नसते त्याच्यातनी माणूस वाद करतो. आणि मग जर वाद झाला एखाद्या विद्यार्थ्याचा तर त्याचे 1-2 दिवस उगेच वाया जातात, कारण की ते डोक्यात राहते ना. त्यामुळे शक्यतो अशा महत्वाच्या निर्णायक काळात कुणाशी वाद घालू नये. म्हणजे घालायचाच नाही वाद. या महत्वाच्याच काळात काय जीवनातनीच वाद घालायचा नाही. वाद घालून कोणाचं भलं झालेलं नसते. नंतर बघा, सोशल मीडियाचा वापर कमी करावा. म्हणजे नाहीतर नुसतं व्हॉट्सअप चॅटिंग किंवा दिवसभर यूट्यूब अशा, किंवा फेसबुक अशा गोष्टी शक्यतो, म्हणजे यूट्यूबचा लेक्चर बघण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी जर वापर होत असेल तर ते चांगलं. परंतु उगाच व्हॉट्सअपवर चॅटिंग आणि यान त्या गोष्टी करण्यात फालतू जास्त वेळ घालवायला नको या काळात. नंतर त्रासदायक व्यक्तीचे कॉल टाळावे. काय काय बरेच त्रासदायक लोक सुद्धा या काळात त्यांना जास्त जोर येतो, विनाकारण फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तर शक्यतो त्या लोकांचे फोन म्हणजे 11 जानेवारी पर्यंत टाळलेले बरे. नंतर निगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात जायचे नाही. बरेच आजूबाजूला निगेटिव्ह स्टुडंट असतात, कोणी नातेवाईक निगेटिव्ह असतात. काय होतं की निगेटिव्ह
त्या कॉन्टॅक्टमध्ये गेलं तर डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या मनावर पण थोडाफार परिणाम होत असतो. त्याच्यामुळे अशा व्यक्तीच्या जवळ जाण्यालाच दूरच त्याला हाय हॅलो केलेलं बरं, किंवा त्याच्या जवळच जायचं नाही, किंवा त्याला चुकूनही कॉल करायचा नाही. आलेला आहे तरी शक्यतो जर त्याचा कॉल येत असेल तर आलेला आहे, जर टाळला तर बरंच. म्हणजे अशा काय होते की त्या वातावरणाचा आपल्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम होत असतो, म्हणून शक्यतो या गोष्टी टाळलेल्या चांगल्या. नंतर मन शांत ठेवून झोप, आहार, व्यायाम कडे लक्ष द्यावे. म्हणजे काय होते की या जर झोप चांगली जर झाली नाही, किंवा आहारामध्ये बी गडबड झाली, म्हणजे तेलकट मसाल्याचे जास्त पदार्थ खाल्ले, चिकन मटन जास्त खाल्लं, तरी काय होते की दुसऱ्या दिवशी आपल्याला गुंगी येते. जर अगोदरल्या दिवशी पूर्ण झोप झाली नाही तरी दुसऱ्या दिवशी कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही रिडिंगवर. त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा बॅलन्स करणं गरजेचं आहे. साधारण 8 ते 10 तास दररोज वाचन पुरेसे आहे. म्हणजे जास्त काही त्याला 13-14 तास आपली झोप गिप मोडून किंवा ह्या गोष्टी करून बी 13-14 तास नाही बसले तरी चालते. 8 ते 10 तास पुरेसं आहे. आता तुम्ही म्हणाल सर ह्या गोष्टी तर खूप नॉर्मल, अरे या गोष्टी दिसतात छोट्या, पण ह्या गोष्टी खूप मोठा इम्पॅक्ट करतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी जर आवडल्या असतील तर आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.